हाय मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे. तसे खूप दिवस झाले मी व्हिडिओज नाही बनवले. ऑफिसला पण जावं लागतं, मग तिकडून येता येता उशीर होतो, परत वेळ नाही भेटत. आणि आमचं तर घर एवढं मोठं आहे ना, म्हणजे मोठं नाही आहे, आमचं घर छोटंच आहे, पण असं ते म्हणता ना बाहेरचा खूप परिसर हे सगळं खूप मोठं आहे. त्यामुळे मग ते आवरता खूप वेळ होऊन जातो. आणि तुम्ही हे पाहू शकता आमचं दुकान. तर मग तिथंच राहावं लागतं, कारण की गिऱ्हाईक सतत येत राहतात. एक मिनटाला गिऱ्हाईक येत राहतात. त्यामुळं व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटत, तर वेळ निघून जातो. मग देवपूजा करा, हे करा, ते करा, त्याच्यातच सगळा वेळ निघून जातो. त्यामुळे टाईमच नाही भेटत व्हिडिओ बनवायला. तर मग आज आहे रविवारची सुट्टी असते, पण आमच्याकडे रविवारची कामं असतात, कारण की बाजार राहतो, किराणा आणायचं राहतो, दुकानाचं सामान आणायचं राहतो. आणि दुकानामध्ये पण म्हणजे असे विक्रेतावाले येत राहतात, म्हणजे कुरकुरे गोळ्या बिस्किटं घेऊन येणारे ते येत राहतात. अजून खूप सारे कलेक्शनवाले काका आहे ते सगळेजण येत राहतात. त्यामुळं मग वेळच नाही भेटत. आणि बाजार राहतो, प्लस किराणा राहतो, दळणं राहता, सगळं एकत्रच येतं. त्यामुळं असं करता अर्ध्याच्या वरती दिवस तर निघूनच जातो. त्यामुळे आमचं जर वर्किंग संडे पण असला तर त्याला पण मी वर्किंग संडेला जाऊ नाही शकत. म्हणजे जायचं काही नाही, आता गाडी पण आहे, मी जाऊ शकतो, पण मग कामं राहता राव घरचे. असं डायरेक्टली सोडता नाही येत ना घरच्यांवर. एकतर एकटाचे मम्मी पप्पा पण बिचारे काम करत राहता. त्यामुळे मग सोडता नाही येत ना घरच्यांवर असे डायरेक्टली कामं आपल्याला. आणि डायरेक्टली जाता नाही येत. ते तरी बिचारे काय करणार, अर्ध्या वयाची निम्म्या वयाची झालेले. त्यामुळे एक वर्किंग संडे सुट्टी जरी दिली, सर लोक जरी बोलले, तरी पण मी समजून घेऊ शकतो. त्यांचे पण कामं राहतं बिचाऱ्यांचे, त्यांना पण ॲक्सेप्टेशन राहतं सर लोकांना, की हा आला तर काही ना काही काम करेन. पण मग ठीक आहे ना, रविवारचं पण थोडं काम राहतं, त्यामुळे ॲडजस्टेबल करून घेतो मी. नंतरनं पण काम मग करतो जास्त, ठीक आहे. तर आज पाहू आपण आज व्लॉगमध्ये काय काय होतं. आता मी सकाळी घरी पाहुणे आले, माझे मावशी आणि काका. त्यांचं इकडं मूळव्याधाचं त्यांना औषध घ्यायला यायचं होतं, त्यामुळं आलेले ते. आणि मी त्यांना दाखवणार नाही, कारण की नाही आवडत मला पाहुण्यांना दाखवायला. असंच काय माहीत का बरं नाही आवडत. आणि काकानी नवीन गाडी घेतलेली, तीच गाडी घेऊन आलेली. आणि गाडी काल मी उचलून बघितली होती, म्हणजे चालून बघितली होती गाडी. इतकी जड गाडी विचारूच नका, इतकी जड गाडी आहे. पण ठीक आहे, काकांसाठी ती बेटर आहे. काका चांगले चालवतात ती गाडी, चालवत असन चांगली गाडी. मी अजून बघितलं नाही त्यांना चालवताना. पण आपलं जी हाईट आहे, आपली जी तब्येत आहे, त्याच्यापेक्षा माझी जी स्टार सिटी गाडी आहे तीच एकदम भारी आहे. तर मग पाहू आता आपण पुढच्या ब्लॉगला काय काय होतं. आज आहे ना, आमच्या समोरचं आहे ना ते पपईचं, आमच्या समोरचं जे पपईचं झाड आहे ना, त्याच्या खालची जी घाण आहे ती ना पूर्ण साफ करायची आहे. आणि तिथे एक आहे ना छोटंसं हे आलेलं आहे, काय म्हणते त्याला, सीताफळाचं झाड आलेलं आहे छोटंसं. आणि त्याच्या पण कळ्या अशा फुटायला लागलेल्या आहे. त्यामुळे ते झाड पण असं एकदम मस्त वाढन त्याला जर पाणी ते दिलं तर. पण तिथे ना आळण ते काहीच केलेलं नाही, त्यामुळे मला ते एकदम मस्तपैकी आळं करायचं आहे, त्याची साफसफाई करायची. आणि एकदमच तिथं मस्त करायचं, कारण की आज रविवार आहे आणि सुट्टी आहे. नंतर वेळ नसतो, घाई गडबडीत कामाला जावं लागतं, हे होतं ते होतं. आता थोडा वेळ भेटलेला आहे, अर्धा एक तास, त्यामुळं मग ते करून घेतो मी. गाईस तुम्ही बघू शकता, हे जे पपईचं झाड आहे ना, याच्या जी खालची घाण आहे ना ती मला काढायची. एवढी सगळी घाण आहे ना साफ करायची इथं. एक मिनिट, हे बघा गाईस, इथरची जी घाण आहे ना ती मला काढायची. इथं बघ किती खतरनाक घाण झालेली आहे. आणि हे जे सीताफळाचं झाड आहे ना, याला आळं करायचं आहे गोल. आणि इकडची पण थोडीशी घाण काढायची आहे. हे ना ॲलोवेरा आहे, कोरपड बोलतं याला. आणि इथं आळू आले, इकडचे मधले आळू गेले, कारण की ते जळून आहे ना हे झाले ना, त्याच्यामुळं. आणि आमची इथं बघ किती बेकार घाण आहे, इतकी खतरनाक आहे ना. आता मी घोळ आणलेला आहे आणि खुरपं आणलेलं आहे. आता येणी ना इथं असं, म्हणजे काय यार, इथं असं मस्त की आता आळं करायचं आहे. आळं एकदम भारी आहे बघा, तुम्ही बघू शकता. याला आहे ना फुटलेलं आहे याचे पानं,
त्यामुळे ना आणि इथं पण थोडं थोडं जळलेलं आहे. त्यामुळे ना आळं केलं ना, दररोजचं पाणी इथं जातच ना दिसाडचं, त्यामुळे हे भारी वाटेल. आळं बिळं केलं ना तर मग मी आता एवढं सगळं साफ करणार आहे, कारण की आजचाच दिवस आहे. उद्यापासून कामं चालू झाल्यावर इकडे लक्षच नाही येतात. गाईज मी ना आता इथलचे ना जे छोटे छोटे दगड असताना ते सगळे काढून घेतलेले. एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे छोटे छोटे दगड आहे ना, एवढे मोठे दगड इथून काढलेले. तुम्ही पाहू शकता इथे सगळे दगड झाले. आता इथं मस्तपैकी साफ करतो आणि मग हे दगड आहे ना इथं एकदम असे मस्तपैकी लावून देतो. ठीक आहे गाईस, खरं सांगून का लिटरली मला आहे ना वाटलं नव्हतं का नाही का एवढं बेकार घाण राहणार इथं, कारण की दिसायला एकदम असं एकदम छोटं छोटं दिसत होतं, पण जेव्हा मी मध्ये सगळं एकदम साफ केलं ना की बेकार घाण होती. बापरे, एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे किती स्वच्छ दिसतंय. हे एकदम स्वच्छ दिसते बरं का. आता फक्त एवढी एवढी जागा आहे. हे एक सीताफळ झाड आहे, हे एक सीताफळ झाड आहे. इकडं बघा किती घाण आहे. इतकी बेकार घाण नव्हती इकडं. एक मिनटं. अरे यार, हे बघ एवढे दगड आहे. हे फक्त दिसायला एवढे खूप मोठे आणि बघ एवढी घाण निघलेली एवढ्या एवढ्या याच्यातून, एवढी मोठी घाण. आणि मला आहे ना तुम्हाला आहे ना एक दाखवायचं आहे, पण मी ते नंतरून दाखवतो, कारण की साफसफाई करता करता मला ते अचानक दिसलं. तर मग पहिले पूर्ण साफसफाई करून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आमचं हे आहे ना इथून आहे ना थोडा असा हवरवाणी करायचं आहे बघा, तर एकदम आहे ना माती अशी ढसळून जाते. वरती वरती घेतलं ना तेव्हा असं भारी वाटतं. आता सीताफळाचं झाड आहे, याला पण इकून आहे ना एकदम असं करायचं. हे बघा तिथपर्यंत झालं आहे, असं गोल असं आता इकडपर्यंत येईल. हे दगड पण मी मध्येच ठेवू. असं घ्यायचं, असं इकडून पण घेतलं असतं, पण आता हे जे आळूचे पानं आले ना एकदम छोटे छोटे पण आले, आता ते पण लय भारी होईन. आळूचे पानं अशी पिवर खायला एकदम भारी वाटतं. असा हवर केला आमचे गिराईक. एवढे मोठे आता दगड आलेले. हे दगड सगळे आता अशी इकडं लावायची. हे किती भारी दिसतं ना सीताफळाचं झाड, एकदम मस्त. आणि आमचे पपईचे झाड आहे, लई भारी पपई आले आहे बा. इथं हवर झालं नाही. व्हिडिओ बनवताना ह्या मॅडम येईनाच होणारच नाही. इकडे काय लागते तुला? दुकानात आली मम्मी, पाय एवढी एवढी पोरकी आज दुकानात यायला लागली. एवढा राडा, सब का जिम्मेदार सिर्फ मी हूँ. मी आवरतच होतो, हे बा कंपनी द्यायला कोण आलं आहे मला. खूप मोठे VIP माणूस आलेले कंपनी द्यायला. बॉबी इकडे पाय, बॉबी असं कर. हाय, काम करू लागशील ना आता मला? काम करू लागशील ना? दगड उचलू लागशील का? नक्की? बरं, मग एवढं लावलं आहे मी, अजून लावायचं आहे. आण आण. दे ना, आगे दे ना, आगे दे ना, दे इकडे. चल इकडे दे लवकर. बॉबी, बॉबी. गाई सगळं काम आवरलेलं आहे, एकदम मस्त तयार झालेलं आहे. पण मग मी पण आता झाडच होतं इकडचं पुढचं झाडायचं आहे, तर तुम्हाला एक दाखवतो. मी घोडा आणला तर तिने पण घोडा आणला बॉबीने. ह्या बघायचं मी झाड राहिलो. आणि इकडं पहा किती मस्त झालेलं आहे, एकदम भारी तयार.
मी झाड राहिलो ते मॅडम पण झाडत आहे. बॉबी हे बघा अशा पद्धतीने आमचं आलं डन झालेलं आहे. एकदम खतरनाक काळे. आणि इकडं दगडं जे उरलेले होते सगळे दगड ठेवले. आता हे दगड कुठून कुठं कामं येणार आहे. तर अशा पद्धतीने आमचं सगळं डन झालेलं आहे. पूर्ण एकदम मस्तपैकी साफ केलेलं आहे. आता आहे ना मला आंघोळ करायची. खूप वेळ झालेला आहे. सगळं आवरलं. आंघोळीच्या आधीच आवरलं. नंतर आंघोळ केल्यावर एकदम फ्रेश वाटतं. तेव्हा आवरूशी अजिबात नाही वाटत.